रात्री उशिरा महायुतीची बैठक पार पडलेली आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे। बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी सामंतांना शुभेच्छा सुद्धा दिल्या। अजित पवारांच्या बंगल्याबाहेर रोहित पवारांच्या गाडीच्या भरधाव वेगासमोर पत्रकार थोडक्यात बचावलेत। रोहित पवारांनी पत्रकारांना पाहून गाडीचा वेग आणखी वाढवला। सुदैवाने पत्रकारांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अपघात टळलेला आहे। प्रकाश महाजन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सदिच्छा भेट घेतली। प्रकाश महाजन शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिलेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी हा जोरदार धक्का मानला जात असून शिंदेंची ताकद वाढताना दिसते। समृद्धी महामार्गावर आता 1,500 कॅमेऱ्यांची नजर असणार आहे। त्यामुळे आता अपघात करून पळून जाणं किंवा वेगमर्यादेचं उल्लंघन करणं वाहनधारकांना महागात पडणार आहे। त्यामध्ये थेट दंडाची पावती थेट घरपोच येणार आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये कंट्रोल रूमवरून 24 तास लक्ष ठेवलं जाणार आहे। आजपासून रेल्वेच्या प्रवासी भाड्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। प्रवासी भाड्यामध्ये वाढ करण्यासाठी अधिकृत अधिसूचना आणि आधीच रेल्वेने जाहीर केली असून ती आता आजपासून लागू होणार आहे। वर्षातील ही दुसरी दरवाढ असून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आता प्रवाशांना 1 ते 2 प्रति पैसे किलोमीटर दराने अतिरिक्त पैसे मोजावे लागतील। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्याच दिवशी 4,000 प्रवाशांनी प्रवास केलाय। पहिल्याच दिवशी विमानतळावरून 48 विमानांचं वाहतूक झालं। त्यावेळी प्रवाशांमध्ये विशेष उत्साह सुद्धा पाहायला मिळाला। महायुतीच्या बैठकीतील विदर्भातील शिवसेनेच्या नेत्यांना समन्वयाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। 4ही महानगरपालिकांमध्ये शिवसेना भाजप युतीचा निर्णय झालेला आहे। आज संध्याकाळपर्यंत जागा वाटप जाहीर होईल अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। भारतीय लष्कराने जवानांच्या सोशल मीडिया ॲप्सच्या वापराबाबत नवीन धोरण जाहीर केलेलं आहे। आता सेनेतील अधिकारी आणि जवान इंस्टाग्रामद्वारे खाती उघडू शकतात, पण कमेंट करण्याची परवानगी नाहीये। त्यामुळे आता जवान केवळ प्रेक्षक म्हणूनच सोशल मीडिया वापरू शकणार आहेत। कल्याण विशाखापट्टणम मध्ये महामार्गावरील भिंगार शहरातून जाणाऱ्या रस्त्याचं रुंदीकरण अनेक वर्षांपासून रखडलंय। त्यामुळे आता नागरिकांना सातत्याने मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय। अहिल्यानगर भिंगार छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीमध्ये जाऊन भेट घेतलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील कॅथलेड चर्च ऑफ द रिडेम्पशन इथं झालेल्या ख्रिसमस सेवेला उपस्थित होते। दिल्ली आणि उत्तर भारतातील अनेक ख्रिश्चन बांधवांनी यावेळी चर्चमध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती लावली।